नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मृत्यू या मालिकेमध्ये मागच्या भागामध्ये आपण इतरांचे मृत्यू झाले असता आपली नेमकी भूमिका काय असली पाहिजे याचा विचार केलेला होता. आणि आज आता आपण मृत्यू आणि त्याच्या अनुषंगाने जे समज गैरसमज निर्माण झालेले असतात त्यासंबंधी थोडं तपशिलात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये ज्या आपल्या समजुती असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समजुती आहेत, त्या कोणत्या कोणत्या आणि कशा कशाचा आज आपण विचार करणार आहोत त्याची एक थोडक्यात रूपरेषा आपण सुरुवातीला समजावून घेऊया. मनुष्य जन्मानंतर पुन्हा प्राण्याचा जन्म येऊ शकतो का? म्हणजे साप असेल, पाल असेल यासारखे काही जन्म येऊ शकतात का? किंवा पापपुण्यासंबंधी ज्या संकल्पना रूढ असतात त्याचा नेमका काय विचार श्री अरविंद मांडतात. स्वर्ग आणि नरक ही मृत्यूशी निगडीत असलेली एक महत्त्वाची कल्पना आहे, तर त्याचाही आपण थोडा तपशिलात विचार करणार आहोत. त्याच्यानंतर मृत्यू आणि त्याच्या भोवतीची जी काळोखी सगळी कुठेतरी आपल्या मनावर बिंबलेली असते त्याच्यामध्येच भूत असतील, राक्षस, असुर अशासारख्या ज्या योनी आहेत त्यांचाही काही समज गैरसमज आपल्या मनामध्ये असतात, त्याचाही थोडासा आपण विचार इथे करणार आहोत. नंतर ज्योतिषाच्या दृष्टीने मृत्यूचं भाकीत अगदी नेमकं असं करता येतं का? आणि म्हणजे मृत्यू इतका ठरलेल्या वेळेला येतोच असं आहे का, की त्यामध्ये काही फरक करता येतो, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नंतर मृत व्यक्तीस पुन्हा जीवनदान मिळालं अशा प्रकारच्या पण काही गोष्टी, काही घटना आपण ऐकलेल्या असतात, त्या बाबतीतलं नेमकं तथ्य काय आहे. आणि ज्याला आपण यमदूत असं म्हणतो ती नेमकी काय वस्तुस्थिती आहे, त्यामध्ये काही तथ्य आहे का नाही, हाही आपण विचार करणार आहोत. आणि ज्याला मृत्यूदेवता असं म्हणतो म्हणजे यम असं आपण ज्याला म्हणतो, ती काय वस्तुस्थिती आहे या संबंधी आपण हा सगळा विचार आजच्या भागामध्ये करणार आहोत. सुरुवात करूया. बघा, मागच्या भागामध्ये आपण व्यक्तीचा शेवटचा क्षण जपणं याला जे काही महत्त्व आहे ते महत्त्व कितपत आहे हे आपण विचारात घेतलेलं होतं. त्यातलाच एक भाग असा, जी व्यक्ती मरणासन्न स्थितीमध्ये आहे तेव्हा त्या व्यक्तीची मरते समयीची जी इच्छा आहे ती महत्त्वाची असते आणि त्यामुळे त्या इच्छेचं समाधान करण्याचा प्रयत्न आजूबाजूच्या मंडळींनी केला पाहिजे असं सरसकटपणाने आपल्याला माहिती आहे. तर याचं महत्त्व काही आहे का, आणि असेल तर ते कितपत आहे हे इथे श्री अरविंदांना कोणीतरी विचारलेलं दिसतंय. आणि तेव्हा श्री अरविंद त्याला असं उत्तर देत आहेत, द डाईंग विश ऑफ द मॅन इज ओनली समथिंग ऑन द सरफेस. म्हणजे अगदी मरते समयी त्या व्यक्तीला समजा अमुक एखाद्या व्यक्तीला भेटावं असं वाटलं, किंवा अमुक एक काहीतरी खावं असं वाटलं, किंवा अजून काही त्या व्यक्तीची जशी काही इच्छा असेल, आवड निवड असेल, त्यानुसार अशा काही गोष्टी आपल्या ऐकिवात असतात. आणि मग त्या व्यक्तीच्या इच्छेचं समाधान करण्यासाठी आजूबाजूची मंडळी जीवाचं रान करतात अक्षरशः. कधी कधी एवढं सगळे आटोकाट प्रयत्न करताना सुद्धा त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही, त्याच्या आधीच ती व्यक्ती कदाचित मरण पावलेली असते. मग अशा वेळेला ज्या मागे राहिलेल्या व्यक्ती आहेत त्यांना पुन्हा एक कुठेतरी चुटपुट लागून राहते की अरे आपण त्या व्यक्तीची एवढीशी साधीशी इच्छा नाही पूर्ण करू शकलो वगैरे वगैरे. तर ह्यामध्ये त्या मागे राहिलेल्या व्यक्तींनी जर असं काही झालंच समजा तर त्याच्यासाठी किती दुःख करावं किंवा करू नये, त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे हे श्री अरविंद इथे त्या पत्रामध्ये सांगतायत. ते म्हणतायत, द डाईंग विश ऑफ द मॅन इज ओनली समथिंग ऑन द सरफेस. म्हणजे बघा, व्यक्ती बहुतांशी आपण पाहिलं तसं 100पैकी 90 व्यक्ती किंबहुना त्याच्याही पेक्षा अधिक व्यक्ती
या पृष्ठवर्ती जीवनच जगत असतात, म्हणजे मन प्राण शरीर याच्यामध्येच त्या जीवन जगत असतात. त्यामुळे त्यांच्या ज्या इच्छा मरते समयीच्या आहेत त्या सुद्धा या अशा पृष्ठवर्तीच असतात. आणि त्यामुळे त्यांचा, आपण मागच्या भागात पाहिलं होतं की मरताना त्या व्यक्तीचा चैत्य पुरुष हे ठरवतो की पुढचा जन्म कसा असणार आहे. ते जे काही निर्धारण हा चैत्य पुरुष करणार आहे त्याच्यावर ह्या शेवटच्या इच्छेचा काही परिणाम होतो का? तर श्री अरविंद म्हणतात की त्याच्यावर, म्हणजे ते जे काही तो निर्धारण करणार आहे त्याच्यावर या इच्छेचा काही परिणाम होत नाही, कारण या इच्छा पृष्ठवर्ती असतात. महत्व कशाला आहे? तर महत्व अंतरात्म्याला किंवा चैत्य पुरुष जे काही ठरवतो त्याला महत्व आहे. ह्या पृष्ठवर्ती स्तरावर जे काही चाललेलं आहे त्याला तितकंसं महत्व नाही. आणि म्हणून जर एखादी व्यक्ती तशीच तिची इच्छा पूर्ण न होता मरण पावली तर फार काही त्याच्याबद्दल खंत करत बसण्याचं कारण नाही, हे इथे आपण यातनं अर्थ काढू शकतोय. आता लहानपणी बघा, सगळ्यांना कधी ना कधीतरी हे कदाचित ऐकायला आलेलं असेल. ते म्हणजे कोणीतरी घरातली वडीलधारी व्यक्ती आपल्याकडे पाणी मागते आणि लहान मुलं असतात ती काहीतरी खेळत असतात आणि ते म्हणतात नाही नाही मी काय आत्ता पाणी देणार नाही, मी खेळतोय. तर तेव्हा आजूबाजूचं कोणतरी असतं आणि ते म्हणतं बघा पाणी दे नाही तर पुढच्या जन्मी पाल होशील. आता ही समजूत कितपत खरी आहे? किंवा जर असंही काही ऐकिवात असतं की लोभी व्यक्ती जी असते, अति प्रचंड जिला लोभ आहे, पैशाचा मोह आहे, अशी व्यक्ती पुढच्या जन्मी साप किंवा नाग बनून जन्माला येते. आता ह्या दोन्ही गोष्टींमध्ये या ज्या समजुती आहेत आपल्या, त्या समजुतींमध्ये कितपत तथ्य आहे? तर श्री अरविंदांनी अगदी स्वच्छ शब्दामध्ये याचं उत्तर दिलेलं आहे बघा. द सोल, द सायकिक बीइंग, once having reached the human consciousness, cannot go back to the inferior animal consciousness any more than it can go back into a tree or an ephemeral insect. बघा, मागच्या भागामध्ये आपण हे समजावून घेतलेलं होतं की हे सगळं जीवन कशासाठी आहे. तर हा जीवनाचा एक प्रवास आहे. आपण अचेतनतेकडून अर्धचेतनेकडे आणि तिथून चेतनेकडे असा आपला हा विकास चाललेला आहे. या प्रगतीपथावर आपली वाटचाल चाललेली आहे. आणि त्यामुळे जेव्हा व्यक्ती अनेक जन्मांचा प्रवास करून मनुष्य जन्मापर्यंत येऊन पोचलेली असते तेव्हा तिचा खूप मोठा प्रदीर्घ असा टप्पा तिने ओलांडलेला असतो. तिने म्हणजे तिच्या चेतनेने तो टप्पा ओलांडलेला असतो. आणि त्या मनुष्य जीवनामध्ये जी चेतना आहे त्या चेतनेमध्ये ती एकदा व्यक्ती आल्यानंतर, म्हणजे मनुष्य जन्म मिळाल्यानंतर व्यक्ती फिरून मागे प्राणी जन्मामध्ये किंवा वनस्पती जन्मामध्ये किंवा किडे कीटक आहेत त्यांच्या जन्मामध्ये परत जाऊ शकत नाही, असं स्वच्छ शब्दात श्री अरविंदांनी इथे सांगितलंय. आणि त्यामुळे पाल होणं किंवा साप होणं एकदा मनुष्य जन्म मिळाल्यानंतर हे असं संभवनीय नाही, असं त्यांनी सांगितलंय. ते असं म्हणतात, आपण आधी वाचूया हे. There may be what seem to be retrograde movements in the evolution of the soul. म्हणजे हा जो प्रवास चाललेला आहे तो अगदी एकापुढे एक असाच चाललेला आहे असं नाही, तर कधी कधी मागे येण्याची गोष्ट पण होऊ शकते. पण मागे म्हणजे अगदी चेतना पालटून प्राण्याच्या चेतनेमध्ये ते जाऊ शकत नाही, काहीच थोडं मागे आल्यासारखं होतं. बट दीज आर ओनली लाईक झिगझॅग मुवमेंट्स, नॉट अ रियल फॉलिंग बॅक बट अ रिटर्न ऑन समथिंग not worked out so as to go on better afterwards. The soul does not go back to the animal condition. इथे आपल्याला डोळ्यासमोर उदाहरण येईल बघा.
की समजा 2-3 जण एकत्रित प्रवास करत आहेत, आई वडील आणि लहान मुलं प्रवास करतायत समजा, आणि अशा वेळेला आई वडील त्यांच्या गतीनुसार झपझप पावलं टाकून पुढे जाऊ शकतात, पण मुलं मात्र त्यांची कुवत मर्यादित असल्यामुळे ती हळूहळू मागणं चालत येत आहेत, रेंगाळली आहेत ती काहीशी. तर अशा वेळेला काय होतं बघा, पालक त्या रेंगाळलेल्या मुलांसाठी मागे येतात, त्यांना बरोबर घेतात आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात होते. तसंच ह्या आपला म्हणजे उदाहरणार्थ प्राण मागे रेंगाळलाय, त्याला परत घेऊन मग पुढचा प्रवास सुरू होतो. अशा रीतीने हे होऊ शकतं. ठीक आहे. पण म्हणूनच आता इथे लक्षात येईल की अति लोभ, अति हाव, अति आसक्ती ह्या गोष्टी कशा आपल्या प्रवासाला मागे खेचणाऱ्या असतात हे यातून लक्षात येईल. पाप आणि पुण्य याच्या संबंधी सर्व धर्मांमध्ये काही ना काहीतरी सांगितलेलं आहे. अगदी लहान असल्यापासून आपल्याला या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळत असतात, कानावर पडत असतात की हे असं करू नको, हे करणं पाप आहे, हे असं कर, हे मोठं पुण्याचं काम आहे, वगैरे वगैरे. ह्यामध्ये काय अर्थ आहे, किंबहुना आपले थोडे समजत्या वयाचे झालो की आपल्याला असंही दिसतं बरेचदा की जी व्यक्ती खरं तर दुर्वर्तनी आहे ती मोठ्या ऐशोरामात जीवन जगते आहे असं दिसतं, आणि जी व्यक्ती सद्वर्तनी आहे तिला मात्र हालापेष्टांना तोंड द्यावं लागतं, असंही समाजामध्ये आपल्याला बरेचदा दिसून येतं. आणि मग अशा वेळेला जो विचार करणारा माणूस आहे त्याच्या मनामध्ये प्रश्न पडतो की हे असं कसं काय. मग त्या प्रश्नाचं नेमकं उत्तर काही सांगता येत नाही. मग अशा वेळेला एक समजूत मनामध्ये दृढ केली जाते, कोणाकडनं तरी सांगितलं जाते की नाही, त्यांनी मागच्या जन्मी काहीतरी पाप केलेलं असणार आणि त्याची फळं तो आत्ता ह्या जन्मी भोगतोय. कोण? जो आत्ता सद्वर्तनी मनुष्य आहे तो. आणि ते दुसऱ्या बाजूने असं सांगितलं जातं की जी व्यक्ती आत्ता खरं तर दुर्वर्तनी आहे पण ऐशोरामात जगते आहे, तिच्याही बाबतीत त्याचं स्पष्टीकरण असं सांगितलं जातं की नाही, तिने गेल्या जन्मामध्ये काहीतरी प्रचंड पुण्य केलेलं असलं पाहिजे आणि त्याची सुमधुर फळं ती व्यक्ती आत्ता भोगते आहे. हे असं आपल्याला सगळ्यांना कानावर असतं. तेवढ्यापुरती व्यक्ती त्याची समजूत करून घेते की हो बाबा असेल असं म्हणून ती सोडून देते. पण खऱ्या अर्थाने इथं तिचं समाधान होत नाही. श्री अरविंद म्हणतात की ह्यामध्ये काहीही तथ्य नाही. म्हणजे गेल्या जन्मी तिने काहीतरी पुण्य केलं होतं म्हणून या जन्मी ती सुख भोगते आहे, किंवा गेल्या जन्मी काहीतरी पाप केलं होतं म्हणून या जन्मी ती अशा रीतीने दुःख भोग सहन करते आहे, यामध्ये काही तथ्य नाही. कारण ईश्वराचा न्याय हा अशा प्रकारचा की चांगलं वागलं म्हणून लॉलीपॉप दिलं आणि काहीतरी वाईट वागलं म्हणून त्याला छडी मारली, अशा प्रकारे ईश्वराचा न्याय नसतो. हे श्री अरविंदांनी स्वच्छ शब्दामध्ये सांगितलेलं आहे. मग त्याच्या मागे काही तथ्य आहे का? तर श्री अरविंद असं म्हणतात की द रियल सँक्शन फॉर गुड अँड इल इज नॉट गुड फॉर्च्यून फॉर द वन अँड बॅड फॉर्च्यून फॉर द अदर, बट धिस दॅट good leads us towards a higher nature which is eventually lifted above suffering, and ill pulls us towards the lower nature which remains always in the circle of suffering and evil. अर्थ समजावून घेऊया. काय म्हटलंय बघा, जेव्हा व्यक्ती सद्वर्तनी असते, चांगली कर्म करत राहते, निस्वार्थपणाने निरपेक्षपणाने जीवन जगत राहते, त्याचा परिणाम म्हणून काय होतो? तर त्याचा परिणाम म्हणून आपण आठवत असेल आपल्याला मागे, तर स्वतःला ओळखा याच्यामध्ये मनाच्या वरचे जे सगळे स्तर पाहिलेले होते, मग उच्च मन असेल, प्रकाशित मन असेल, अंतस्फूर्त मन असेल, अधिमानस असेल, अतिमानस असेल, या दिशेने तिचा प्रवास
प्रगत होत राहतो. हे तिच्या सद्वर्तनाचं एक प्रकारे फलित असं आपण म्हणूया. आणि तेच ती व्यक्ती जर दुर्वर्तनी असेल, इच्छा वासना मोहमाया याच्यामध्ये गुरफटून राहिलेली असेल, तर ती व्यक्ती कशाकडे खेचली जाते? बघा, इल पुल्स अस टुवर्ड्स द लोअर नेचर. अशा अनेक इच्छा वासना आपल्यामध्ये जर असतील तर आपण कनिष्ठ प्रकृतीकडे खेचले जातो आणि त्यातून सफरिंग अँड एव्हिल म्हणजे दुःखभोग आणि दुष्कर्म यांच्या एक प्रकारे दुष्टचक्रामध्ये आपण फिरत राहतो. त्यामुळे पाप पुण्य ह्या संकल्पनांचा विचार आपल्या कॉन्शियसनेसच्या प्रगती किंवा परागतीच्या दृष्टीने कसा केला जातो हे श्री अरविंदांनी इथे आपल्याला सांगितलेलं आहे. गेल्या जन्मीचा परिणाम म्हणून आत्ता काहीतरी हे भोगायला लागतंय वगैरे अशी समजूत बरोबर नाही, कारण ईश्वराचा न्याय तसा नसतो. मग ईश्वराचा न्याय काय असतो? एकंदर श्री अरविंद सांगतात ते असं की जीवाची ही जी काही वाटचाल चाललेली आहे त्या वाटचालीसाठी जे पोषक आहे ते त्या व्यक्तीला पुरवलं जातं. ठीक आहे. मग दुःखभोगातनंच ती व्यक्ती जर शहाणी होणार असेल तर तिच्या वाट्याला दुःखभोग येतील. पण प्रत्येकालाच काही शहाणं होण्यासाठी दुःखभोगाची गरज असते असं नाही. सगळं अगदी सुखासीन जीवन जगत असताना सुद्धा तिला ईश्वर प्राप्तीची ओढ लागलेली असू शकते. मग अशा व्यक्तीच्या बाबतीत दुःखभोग देण्याचं काहीच कारण नाही, ती व्यक्ती प्रगत होत राहते. ठीक आहे. तेव्हा ईश्वरी न्याय हा आपल्या मर्यादित, सीमित किंवा संकुचित अशा तर्कापेक्षा हा कितीतरी पलीकडचा असतो असं श्री अरविंद आपल्याला इथे सांगतात. स्वर्ग नरक या ज्या काही संकल्पना आहेत त्यांच्याविषयी मदर आणि श्री अरविंदांनी काय सांगितलंय ते थोडक्यात समजावून घेऊया. प्रत्येक धर्मामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये ह्या संकल्पना आहेच आहेत. आता ह्या कशासाठी आहेत? तर मदननी सांगितलंय की त्याच्या पाठीमागे दोन गोष्टी आहेत. एक तर सामान्यतः व्यक्तीने सद्वर्तनी असावं हे तिच्या मनावर ठसवायचंय. तर ते कसं ठसवायचं? काहीतरी आमिष दाखवल्याशिवाय ते व्यक्ती करणार नाही सत्कृत्य. म्हणून मग तिला असं सांगितलं जातं, बघा अगदी लहान मुलांच्या बाबतीत आपण हे करतो की अभ्यास कर मग तुला हे मिळेल. हे जितकं आहे हे तसं म्हटलं तर अगदीच बाळबोध प्रकारचं आहे, अगदीच म्हटलं तर बालिशपणा आहे. अगदी तशाच पद्धतीने वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीला सांगितलं जातं की तू जर चांगला वागलास तर तुला स्वर्गसुख मिळेल. ठीक आहे. आता स्वर्गसुखाची कल्पना काय आहे ते आपण मदरच्या माध्यमातून समजावून घेऊया. त्यांनी सांगितलेलं आहे या संबंधी तपशिलात. म्हणजे त्या व्यक्तीला सद्वर्तनाच्या मार्गावर नेण्यासाठीचा एक उपाय या दृष्टीने स्वर्गाची कल्पना मांडलेली आहे. आणि त्याच्या बरोबर विरुद्ध की हे असं वागता कामा नये हे त्याला पटवून द्यायचं आहे आणि वागलाच तर त्याचे परिणाम असे असे होतील हे सांगण्यासाठी म्हणून नरकाची कल्पना ही अशी प्रत्येक धर्मामध्ये आहे असं मदर सांगतायत. हे एक कारण झालं. म्हणजे हे कारण अगदी तसं म्हटलं तर निरुपद्रवी असं कारण आहे. व्यक्तीला चांगल्या मार्गावर घेऊन जाण्यासाठीचा असलेला तो एक उपाय आहे. मदरनी याचं दुसरं एक कारण सांगितलंय की ह्या कल्पना समाजात का प्रसृत केल्या जातात. त्याचं एक कारण की समाजातला एक वर्ग असतो की जो वर्ग इतर सगळ्या व्यक्तींना आपल्या नियंत्रणाखाली ठेवू इच्छित असतो. आणि तो जो सत्ताधारी वर्ग आहे तो या सामान्य जनतेने त्यांच्या नियंत्रणाखाली राहावं म्हणून तो असं सांगत असतो की तुम्ही माझं ऐकाल, मी सांगतोय त्याप्रमाणे वागाल तर तुम्ही स्वर्गात जाल आणि मी सांगतोय तसं वागला नाही तर नरकात जावं लागेल. म्हणजे भीतीच्या माध्यमातून त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न हा वर्ग करत असतो.
आणि त्यातूनही या स्वर्ग नरक कल्पना निर्माण झालेल्या आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी हेही लोकांच्या समजुतीचा भाग म्हणून सांगितलं आहे की थोडं सद्वर्तन आणि थोडं दुर्वर्तन असं काही व्यक्ती करत असतील तर त्या कुठे जातात, स्वर्गात जातात का नरकात जातात. तर पारंपरिक समजूत अशी असते की नाही, त्यांना मरणानंतर शुद्धीकरण केंद्रासारखं एखादं केंद्र असतं आणि मग तिथे पाठवलं जातं. तर ह्या सगळ्या कल्पना खूप हास्यास्पद आहेत हे आपल्या लक्षात येतं. मदरनी स्वर्गासंबंधीच्या ज्या समजुती असतात त्या समजुती नेमक्या काय असतात त्याचं 4 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलंय असं एक प्रकारे आपण म्हणू शकतोय. बघा, त्यातली स्वर्गाची एक कल्पना म्हणजे वंडरफुल प्लेस व्हेअर देअर इज अटमोस्ट जॉय अँड हॅपीनेस अँड कम्फर्ट. बहुधा स्वर्गाची कल्पना ही एक अशा प्रकारची असते की जिथे अतिशय आनंदी आनंद आहे, सुखसोयी आहेत, मौज मजा करायला मिळतेय आणि असं जीवन अनंत काळपर्यंत आपल्याला जगायला मिळणार आहे. ही स्वर्ग सुखासंबंधीची एक आपली सर्वसामान्य समजूत असते. दुसरी एक समजूत आहे स्वर्गाबद्दलची, ती म्हणजे जिथे व्यक्ती अगदी अनंत काळपर्यंत ईश्वराचं गुणगान करत राहू शकते, भजन करेल, कीर्तन करेल, तिला हव्या त्या अशा ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तिचं मन प्रसन्न होतं अशा गोष्टी करत ती राहू शकते असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तिसरा एक प्रकार सांगितला आहे तो म्हणजे देर आर अदर हेवन्स ऑन द कॉन्ट्ररी वेअर यू एन्जॉय ऑल पॉसिबल प्लेजर्स, ऑल दॅट यू हॅव डिझायर टू हॅव ड्युरिंग युअर लाईफ यू हॅव इन हेवन. या पृथ्वीवर असताना जे जीवन आपल्याला जगावंसं वाटत असतं, ज्या इच्छा वासनांची परिपूर्ती करावीशी वाटत असते, जी मौज मजा करावीशी वाटत असते, ती तिथे कायमस्वरूपी आपल्याला करता येऊ शकेल अशा प्रकारची ती जागा आहे, अशी एक स्वर्गसुखाची कल्पना असते. आणि आणखीन एक प्रकार त्यांनी सांगितला तो म्हणजे देअर आर हेवन्स व्हेअर यू आर कॉन्स्टंटली इन ब्लिसफुल मेडिटेशन. तुम्ही सातत्याने ध्यानधारणा करत आनंदात जीवन जगू शकता अशी ती जागा असू शकते, अशी ही कल्पना काही ठिकाणी केली जाते. अर्थात या सगळ्याच समजुती आहेत, त्याच्यामध्ये तथ्य नाही हे आपल्या लक्षात येतं. बघा मदर काय म्हणतायत या बाबतीत. दे हॅव इन्व्हेंटेड ऑल काइंड्स ऑफ थिंग्स सो दॅट पीपल मे रिअली वॉन्ट टू बी वाईज अँड ओबे द लॉज गिवन टू देम. आत्ता आपण या दोन्ही गोष्टींचा मगाशी तपशिलात थोडा विचार केला. आणि नरकाविषयी काय, तर नरकाविषयी ही एक सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धा आहे असं श्री अरविंद म्हणतात. दॅट इज अ सुपरस्टिशन दॅट पीपल हॅव टू लिव्ह इन नरका ड्यू टू देअर बॅड ॲक्शन्स. मग तथ्य काय आहे त्याच्यामध्ये, खरंच असं स्वर्ग नरक जर काही नाहीच आहे, ही सगळी जर समजूत असेल तर त्यामध्ये काही तथ्य आहे का, तथ्यांश आहे का, थोडा तरी काहीतरी आंशिक सत्य आहे का त्याच्यामध्ये. बघा श्री अरविंद काय म्हणतात. पीपल आफ्टर डेथ पास थ्रू सर्टन व्हायटल अँड मेंटल वर्ल्ड्स or through certain psychological states which are the results of their nature and action in life. Afterwards they go to the psychic world and return to birth at a later time. म्हणजे मृत्यूनंतर व्यक्ती इथे जी त्यांनी काही कर्म केलेली आहेत बरी वाईट, त्यानुसार त्याच्या परिणाम स्वरूप म्हणून व्यक्ती सायकिक वर्ल्ड इथे जाण्यापूर्वी मानसिक आणि प्राणिक जगत म्हणून जी आहेत, जी अनेक अशा प्रकारची जगतं आहेत ज्याचं तपशीलवार वर्णन, त्या जगतांचं सगळं वर्णन हे सावित्रीमध्ये श्री अरविंदांनी केलेलं आहे. ते आपण तेव्हा अधिक तपशिलात जाणून घेऊया. पण अशा या जगतांमध्ये ती व्यक्ती जाऊन पोचते किंवा तशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये ती व्यक्ती नंतर काही काळ जीवन जगते. जोपर्यंत ती सायकिक वर्ल्डमध्ये जाऊन पोचत नाही तोपर्यंत तिचा प्रवास या अशा जगतांमधून जात असतो.
म्हणजे त्यामध्ये ती तशी जागा आहे असं नाही म्हटलेलं, तर त्या मानसिक स्थिती आहेत की ज्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीला अनुभवायला येतात आणि तशी काही जगतं देखील आहेत असं श्री अरविंदांनी इथे म्हटलेलं आहे. आपल्या ह्या ज्या सगळ्या समजुती आहेत, म्हणजे मगाचपासून आपण ज्या पाहत आलोय की प्राण्याचा जन्म असेल किंवा पापपुण्याच्या संकल्पना असतील किंवा स्वर्ग नरकाच्या संकल्पना असतील, ह्या सगळ्या संकल्पना त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे आणि नाही हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि त्या जर गैरसमजुती असतील, म्हणजे त्या गैरसमजुती कशा आहेत हे आत्ता आपण पाहिलं, तर त्या गैरसमजुती आपल्यामधनं दूर करणं का आवश्यक आहे त्याचं कारण मदर आपल्याला सांगतात की या ज्या समजुती आहेत त्या समजुती माणसाच्या मरणानंतर सुद्धा पुढे तशाच चालू राहतात. म्हणजे मरणोत्तर जीवनामध्ये सुद्धा ती समजूत तशीच चालू राहते आणि त्याचा व्यक्तीच्या प्रवासामध्ये अडथळा बनतो. कसा? त्याचं एक अतिशय बोलकं उदाहरण आहे, ते आपण इथे समजावून घेणं योग्य ठरेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन, त्यांची जी कन्या होती मार्गारेट, ही मार्गारेट श्री अरविंदाश्रमात राहायला आलेली होते आणि ती नंतर कायमस्वरूपी तिथेच राहिली. श्री अरविंदांनी निष्ठा असं तिचं नामकरण केलं. हे जे वुड्रो विल्सन होते, हे वुड्रो विल्सन जेव्हा मरण पावले तेव्हा मदर त्यांना मरणोत्तर जीवनामध्ये काही सहाय्य करू पाहत होत्या. तसा प्रयत्न त्यांनी सुरू केला, पण त्यांच्या लक्षात आलं की त्या जेव्हा त्यांना मदत करू पाहत होत्या तेव्हा वुड्रो विल्सन हे स्वतःच्या मानसिक समजुतींच्या एक प्रकारे पिंजऱ्यामध्ये बंदिस्त झाल्यासारखे झालेले होते आणि त्यामुळे त्या पिंजऱ्यातून पलीकडे ती मदर पोचवू शकत नव्हत्या. याचं कारण ते स्वीकारक्षम भूमिकेमध्ये नव्हते. त्यांच्यामध्ये ती ग्रहणशीलता नव्हती की दुसरी एखादी प्रगत व्यक्ती किंवा ईश्वरी शक्तीच आपण म्हणूया, ती आपल्याला मदत पुरवतीये, पण ती त्यांच्या धार्मिक कल्पनेशी मिळती जुळती नव्हती आणि त्यामुळे ती ते मदत स्वीकारू शकले नाहीत. तेव्हा आता इथे लक्षात घेण्यासारखं आहे की अशा प्रकारच्या जर काही चुकीच्या समजुती आपल्या मनामध्ये असतील तर त्या आपण दूर करणं आवश्यक आहे, नाहीतर अशा प्रकारचा अडथळा आपल्या प्रगतीमध्ये येऊ शकतो. श्री अरविंदांनी म्हटलेलं आहे, हेल अँड हेवन आर ऑफन इमॅजिनरी स्टेट्स ऑफ द सोल or rather of the vital being which it constructs about it after its passing. म्हणजे या संकल्पना कोणाच्या आहेत? तर आपल्यामधलं जे प्राणिक अस्तित्व आहे त्याच्या या संकल्पना असतात असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. There are also of course real worlds of mind and vital worlds which are penetrated with joyful or dark experiences, and one may pass through these as the result of things form in the nature which create the necessary affinities. इथे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. म्हणजे but the idea of reward or retribution is a crude and vulgar conception and we can disregard it as a mere popular error. मगाशी सांगितलं तसं चांगलं वागलं म्हणून लॉलीपॉप दिला किंवा वाईट वागलं म्हणून छडी दिली, अशा प्रकारची ही संकल्पना नाही. तर मग काय त्यातलं तथ्य आहे? तर तथ्य असं की व्यक्ती आयुष्यभर जे जीवन जगत आलेली असते त्यातनं त्या व्यक्तीची एक प्रवृत्ती निर्माण झालेली असते. म्हणजे सत्प्रवृत्त असेल किंवा दुष्प्रवृत्त असेल, त्या पद्धतीनेच ती व्यक्ती मरण पावल्यानंतर सुद्धा तसंच जीवन जगते. आपल्याला हे समजण्यासाठी एक सोपं उदाहरण घेऊया की बघा, कुटुंबातले सगळेजण आपण जर प्रवासाला निघालेलो असू आणि त्या कुटुंबातली एखादी व्यक्ती जर व्यसनी असेल तर ती प्रवासाला मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यावर पहिली गोष्ट काय शोधेल? तर ती गोष्ट अशी शोधेल की माझं व्यसन ते त्याला कुठे भागवता येईल तसं ती शोधेल. आणि तेच त्या कुटुंबातली व्यक्ती सद्वर्तनी असेल, काही धार्मिक स्वभावाची असेल तर त्या मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यावर पहिलं काय शोधेल?
की कुठे देऊळ आहे का, मंदिर आहे का, मग मी तिथे जाऊ शकीन का, अशा गोष्टींचा ती वेध घेईल. ही प्रवृत्ती म्हणजे ॲफिनिटी, तिची जवळीक कशाबरोबर आहे, तशाच प्रकारे ती व्यक्ती वागते. आणि अगदी त्याच पद्धतीने आपण पाहिलं की व्यक्ती दिसायला मृत पावलेली आहे, पण जीवन चालूच आहे. तिची ती प्रवृत्ती जशीच्या तशी पुढे चालू राहते आणि मग त्या त्या प्रांतामध्ये ती व्यक्ती जाऊन पोचते. हे इथे श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे बघा. म्हणजे त्याचं ते समजून घेण्यासाठी आपण हे उदाहरण लक्षात घेतलं. मदरनी स्वर्गासंबंधीची जी समजूत आहे त्यामध्ये काही तथ्यांश शोधायचा झालाच तर काय शोधता येईल, त्या संबंधी काही विस्तृतपणाने सांगितलेलं आहे. त्यातला काही भाग आपण इथे विचारात घेऊया. सायकिक वर्ल्ड विच इज अ वर्ल्ड ऑफ ब्लिस, डिलाइट, पीस अँड ट्रँक्विलिटी अँड ऑफ अ ग्रोईंग नॉलेज. म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचे हे जे भाग आहेत त्यातला हा जो भाग आहे त्याला आपण सायकिक बीइंग असं म्हणतो. अगदी हे जे सगळे भाग आहेत या सगळ्या भागांशी समकक्ष अशी जगत विश्वामध्ये आहेत. मग मानसिक जगत आहे, प्राणिक जगत आहे, तसंच आंतरात्मिक जगत सुद्धा आहे, म्हणजे ज्याला सायकिक वर्ल्ड असं म्हटलेलं आहे. या सायकिक वर्ल्डमध्ये काय आहे तर मदर सांगतायत की तिथे शांती आहे, समाधान आहे, स्थिरचित्तता आहे आणि आनंद आहे. ठीक आहे. अँड सो इफ यू लाईक टू कॉल दॅट अ पॅराडाईज इट इज ऑल राईट. आणि मग त्या जगताचं वर्णन जर तुम्हाला स्वर्ग या संकल्पनेने करायचं असेल तर ते बरोबर ठरेल असं त्या म्हणतात. पण अन्यथा आपण ज्या आधीच्या सगळ्या संकल्पना समजुती पाहिल्या त्यामध्ये काही तथ्य नाही, हे आता इथे स्पष्ट होत आहे बघा. बिकॉज इन फॅक्ट टू द एक्सटेंट टू विच यू आर आयडेंटिफाईड विथ युअर सायकिक बीइंग, you remain conscious of it, you are one with it, and it is immortal and goes to its immortal domain to enjoy a perfectly happy life or rest. If you like to call that paradise, call it paradise. व्यक्तीमध्ये जर ती चैत्य अस्तित्वाविषयी जागृत झालेली असेल, त्याच्याशी एकरूप झालेली असेल, तर मग ह्या सायकिक वर्ल्डमध्ये म्हणजे जे आंतरात्मिक जगत आहे या जगतामध्ये ती सुखासमाधानाने आनंदाने जीवन जगत राहू शकते. आणि मग त्याला तुम्ही जर स्वर्ग म्हणायचं असेल तर त्याला स्वर्ग म्हणायला हरकत नाही असं मदर इथे आपल्याला सांगत आहेत. इथे पुढे असंही सांगितलेलं आहे, त्याचा निष्कर्ष म्हणून ते असं सांगतायत, इफ यू वॉन्ट टू प्रिझर्व युअर कॉन्शियसनेस, आपली जी चेतना आत्तापर्यंत आपण प्रगती करत आलेलो आहोत ती तशीच कायम राहावी चांगल्या रीतीने असं जर वाटत असेल तर इट वुड बी बेटर टू सेंट्रलाइज इट ऑन अ पार्ट ऑफ युअर बीइंग दॅट इज इमॉर्टल. म्हणजे कुठे ती केंद्रित केली पाहिजे, अर्थात चैत्य पुरुषापाशी ती केंद्रित केली पाहिजे, कारण आपल्यातला तोच घटक इमॉर्टल म्हणजे अमर्त्य असा आहे. Otherwise it will be vanished like a flame in the air. अन्यथा ती जी चेतना आहे ती हवेमध्ये विरून जाईल असं त्या म्हणतात. आपण कोणताही विचार केला तरी फिरून फिरून आपण एकाच मुद्द्यापाशी येतो, ते म्हणजे आपला अंतरात्मा जो आहे, म्हणजे ज्याला चैत्य पुरुष असं म्हटलं जातं, त्याच्या भोवती आपल्या समग्र व्यक्तिमत्वाची गुंफण करत नेणं हे आपल्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, हे मदरनी सांगितलेलं आहे. आता मृत्यूच्या अनुषंगाने येणाऱ्या भूत, खेत किंवा राक्षस, असुर ह्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पनांविषयी माणसाच्या मनात एक जात्याच भीती असते आणि अगदी त्याच्या गोष्टी ऐकायला लागल्या तरी काही माणसं घाबरून जातात किंवा सिनेमे पाहतात तेव्हा घाबरून जातात. तर ह्या सगळ्यामध्ये काही तथ्य आहे का, आणि असलं तर त्याच्यामध्ये आपली माणूस म्हणून नेमकी भूमिका काय असली पाहिजे हे थोडंसं समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. वास्तविक हा विषय थोडा अधिक विस्तृत आहे, पण इथे आपण त्याचा आवश्यक तेवढाच आत्ता उल्लेख करणार आहोत. तर मगाशी आपण जसं पाहिलं की
अति लालसा, अति लोभी वृत्ती असेल तर ते प्राण्याच्या जीवनाशी एकात्म होऊन त्या आसक्ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. किंवा दुसरे काही जीव असे असतात की जे त्याची म्हणजे ज्याची त्यांना आसक्ती असते त्या गोष्टीभोवती ते घुटमळत राहतात. मदरनी याचं एक उदाहरण असं दिलंय. एक वयस्कर स्त्री होती आणि तिने फार मोठ्या कष्टाने पैसे जमवलेले होते आणि तिला 5 मुलं होती. ही 5ही मुलं अत्यंत उधळपट्टी करणारी होती आणि ही जी वयस्कर महिला होती ती मरण पावली. आणि मरण पावल्यानंतर तिने जिथे पैसे ते जपून ठेवलेले होते त्याच्याचकडे सारखं तिचं सातत्याने लक्ष असे. ही महिला मदरच्या संपर्कात आली तेव्हा मदरनी तिला सांगायचा प्रयत्न केला की आता त्यातनं तिचं लक्ष तिने कमी केलं पाहिजे. परंतु मदर सांगतायत की ते सांगण्यासाठी मला खूप मोठे कष्ट पडले, कारण इतका जीव त्या व्यक्तीचा त्या पैशांमध्ये गुंतलेला होता. मग इथे मदर असं सांगतात की असं जेव्हा असतं अशा वेळेला ती व्यक्ती तिथे लक्ष ठेवून असल्यामुळे जेव्हा दुसरी एखादी व्यक्ती त्या पैशाचा उपभोग घ्यायला जाते तेव्हा त्या उपभोग घेऊ पाहणाऱ्या व्यक्तीला काहीतरी संकट येतात, कारण हिची आसक्ती त्याच्यामध्ये गुंतलेली असते. तेव्हा आपल्या ज्या ह्या कल्पना असतात की नाग होऊन तो त्या धनाचं रक्षण करतोय वगैरे वगैरे, तर ही जी संकट येतात ती त्याचं प्रतीक रूपाने एकतर ते समजायला हरकत नाही, कारण त्या व्यक्तीचा जीव तिथे गुंतलेला असतो. तेव्हा हे अति आसक्त असणं एखाद्या गोष्टीबाबत हे बरोबर नाही, हे आता आपल्याला या निमित्ताने समजतं आहे. किंवा अगदी आपण हे थोडक्यातच हा विषय घेतो आहोत. भूत म्हणजे नेमकं काय, नंतर ज्याला रूढ अर्थाने आपण भूत म्हणतो ते मदर म्हणतात ते व्हायटल बीइंग्ज असतात. म्हणजे हे अवशेष मृत व्यक्तींचे व्हायटल बीइंग म्हणजे हा जो प्राणिक अंश असतो त्या व्यक्तीमधला, जो आसक्त असतो, लोभी असतो, अति महत्वाकांक्षी, अति अहंकारी, अशा ज्या प्रवृत्ती असतात त्या काही काळ वातावरणामध्ये तशाच राहतात, त्यांचा पुढचा प्रवास सुरू होत नाही तोपर्यंत. आणि त्या व्हायटल बीइंग्सना आपण सरसकटपणाने भूत वगैरे असं म्हणत असतो. पण श्री अरविंदांनी या तिन्हीमध्ये म्हणजे भूत असतील किंवा राक्षस असतील किंवा असुर असतील, या तिन्हीमध्ये एक प्रकारचं वर्गीकरण केलंय. ते म्हणतात की जी मानसिक अस्तित्व असतात, जसं आत्ता आपण इच्छा, वासना, अहंकार याचं पाहिलं, तसंच मानसिक स्तरावर पण ह्या गोष्टी आहेत, अहंकारादी गोष्टी. तर त्यातनं जो आंशिक भाग शिल्लक राहिलेला असतो मानसिक स्तरावरचा, म्हणजे बुद्धी प्रचंड असते, हुशारी असते, पण ती हुशारी ईश्वर विरोधी कार्यासाठी वापरण्याची तिची प्रवृत्ती असते. आणि ती जर अतिरिक्त प्रमाणात तिच्या ठायी तशी वैशिष्ट्य असतील, तसं तिचं वागणं असेल, तर ती व्यक्ती असुर बनते. आणि मग हेच आपल्याला इथे श्री अरविंदांनी रावणाचं आणि हिरण्यकश्यपूचं उदाहरण दिलेलं आहे. रावण अशा रीतीने प्रचंड बुद्धिमान आणि अनेक गोष्टींचं ज्याला ज्ञान होतं असा हा रावण, पण ईश्वर विरोधी गोष्टींकडे वळल्यामुळे तो असुर या अर्थाने आपण त्याचं वर्णन करत असतो. बघा, दुसरी श्रेणी आहे ती म्हणजे राक्षस. राक्षस यांच्यामध्ये प्राणशक्तीचं प्राबल्य असतं आणि ती प्राणशक्ती चुकीच्या गोष्टींसाठी वापरली जाते, म्हणजे इच्छा वासनांच्या अतिरिक्त परिपूर्तीसाठी वापरली जाते. पुन्हा ती जी शक्ती आहे त्या व्यक्तीकडे, ती शक्ती जेव्हा ईश्वर विरोधी कार्यासाठी वापरली जाते तेव्हा त्यातनं हे अशा प्रकारचे राक्षसी प्रवृत्तीची माणसं निर्माण होतात किंवा तसे ते जीव असतात. आणि बरेचदा ह्या ज्या अशा व्यक्ती असतात त्या व्यक्ती मरण पावल्यानंतर या पृथ्वीवरच्या भौतिक जीवनाचा अनुभव घेण्यासाठी, आनंद घेण्यासाठी, उपभोग घेण्यासाठी
अशी माध्यमं शोधत असतात. आणि अशी माध्यमं ती त्याला बळी पडली की ते त्यांच्यामार्फत तो सगळा उपभोग घेतात. मग त्याच्यासाठी ते जे राक्षस मंडळी आहे, ती राक्षस मंडळी त्यांच्या ठिकाणी जी शक्ती आहे त्या शक्तीच्या आधारे ही जी माध्यमं झालेली असतात त्यांना काहीतरी संदेश देत असतात, त्यांना ह्या जीवनात जगण्यासाठी काही मार्गदर्शन करत असतात. आणि त्याही व्यक्तींना म्हणजे ह्या पृथ्वीवरच्या त्या व्यक्तींना आपण खूपच बलशाली झालेलो आहोत, आपल्याकडे सर्व ताकद आहे, अशा प्रकारची एक भावना निर्माण होते की संपूर्ण जगावर माझंच राज्य आहे वगैरे वगैरे. तेव्हा हा जो भाग आहे तो राक्षसी प्रवृत्ती आणि त्याच्यासाठी माध्यम बनवणं आणि मग ती व्यक्ती एकदम पछाडल्यासारखी अशी झालेली असते. आणि त्यातनं सुटका करून घेणं हे हळूहळू त्या व्यक्तीला कठीण होत जातं. याचं कारण तो जो शक्तीचा अनुभव त्या व्यक्तीला येत असतो, जो एरवी सामान्य जीवनामध्ये तिने तो अनुभवलेला नसतो. ती अतिशय दुर्बल व्यक्ती असते. किंबहुना अशा ज्या दुर्बल व्यक्ती आहेत त्याच ह्या सहसा अशा गोष्टींच्या बळी पडतात असं दिसतं. कारण त्या व्यक्तींचं जेव्हा ही शक्ती त्यांना मिळते तेव्हा त्यांना आपण एकदम बलवान झाल्यासारखं वाटायला लागतं. मदरनी असा एक संदर्भ सांगितलेला आहे की मदर अशा एका व्यक्तीला बरं करू पाहत होत्या आणि अर्थातच मदरकडे ती शक्ती होती. मदरनी ती जी निगेटिव्ह पॉवर होती, होस्टाईल फोर्स होता, त्या फोर्सला त्या व्यक्तीपासून बाजूला केलं. पण बाजूला केल्यानंतर ही जी व्यक्ती प्रभावित झालेली होती त्या व्यक्तीला एकदम निःशक्त वाटायला लागलं, कारण तो फोर्स तिच्यापासून बाजूला झालेला होता. मग मदरनी 3 वेळेला असा प्रयत्न केला की प्रत्येक वेळेला तो निगेटिव्ह फोर्स बाजूला करायच्या. प्रत्येक वेळेला या व्यक्तीला असं काहीतरी निःशक्त झाल्यासारखं वाटायचं आणि ती व्यक्ती स्वतःहून त्या निगेटिव्ह फोर्सला परत स्वतःकडे बोलवायची. अशा रीतीने हे काम या जगतामध्ये सुद्धा चालू असतं असं इथे मदर आपल्याला सांगतात. आणि तिसरा प्रकार म्हणजे एलिमेंटल बीइंग्स, ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये भूत असं म्हणतो. श्री अरविंद असं सांगतायत की शारीरिक स्तरावरची ही जी बीइंग्ज असतात त्यांना एलिमेंटल बीइंग्ज असं म्हणतात. म्हणजे बघा, आपण मानसिक स्तरावर पाहिलं त्यांना असुर ही संज्ञा आहे, प्राणिक स्तरावर पाहिलं त्याला राक्षसी प्रवृत्ती ती संज्ञा आहे, आणि शारीरिक स्तरावरचे जे असे जीव आहेत त्यांना एलिमेंटल बीइंग्स म्हणजे भूत असं म्हटलं. आता इथे या तिन्ही बाबतीत आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल, ती म्हणजे मगाशी ज्याचा उल्लेख केला, अति महत्वाकांक्षा, अति लालसा, अति राग, अति लोभ, या सगळ्या गोष्टींचं जेव्हा प्रमाणाबाहेर त्या गोष्टी असतात तेव्हा त्याचं रूपांतर ह्या गोष्टींमध्ये होण्याची शक्यता असते. तेव्हा आपण स्वतःवर जे नियंत्रण ठेवायचं आहे त्याची जी अनेक कारणं आहेत त्यामधलं हेही एक कारण आहे की अशा जीवनाकडे आपल्याला वाटचाल करायची नाही आहे, आपल्याला उन्नत जीवनाकडे वाटचाल करायची आहे. मग आता हे सगळं त्यामध्ये तथ्यांश जर आहे तर ह्याच्यापासनं स्वतःचा बचाव कसा करायचा, तर श्री अरविंदांनी स्वच्छ शब्दात सांगितलेलं असेल की तुमच्या अंगी विशुद्धता असेल आणि सिन्सिअरिटी असेल तर ह्या 2 गोष्टींच्या आधारे तुम्ही या सगळ्यापासून सुरक्षित राहू शकता. आणि मदरनी असं सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या हे सगळे जे होस्टाईल फोर्सेस आहेत, होस्टाईल बीइंग्ज आहेत, ते कशावर पोचले जातात, तर ते तुमच्यामध्ये जर भीती असेल तर त्या भीतीच्या आधारावर आणि तुमच्या आसक्ती, लोभ, लालसा याच्यावर ते पोचले जातात. म्हणून आपण करण्यासारखी एक गोष्ट म्हणजे अत्यंत निर्भय असलं पाहिजे, ईश्वरी शक्तीवर आपला दृढ विश्वास असला पाहिजे, तर मग हे होस्टाईल फोर्सेस तुमच्या वाटेला जाऊ शकत नाहीत. एक प्रकारच्या सुरक्षित कवचामध्ये तुम्ही जीवन जगत असता. त्यामुळे श्रद्धा
आणि निर्भयपणा हा महत्त्वाचा. श्री अरविंद म्हणतात, थ्रू प्युरिटी अँड सिन्सिअरिटी वन इज सिक्युअर फ्रॉम द असुराज. आणि मग काय होऊ शकतं, ते जर नसेल तर दे माइट गिव्ह यू ब्लोज, दे माइट डिसीव, ते तुम्हाला फसवू शकतात, किंवा बी फॉग द माइंड, तुमच्या मनावर एक प्रकारचं झाकोळ आणू शकतात. दे माइट रिटार्ड अँड मेक युअर कमिट मिस्टेक्स, तुम्हाला ते चुका करायला प्रवृत्त करू शकतात. बट इफ यू हॅव द व्हाईट लाईट ऑफ प्युरिटी अँड सिन्सिअरिटी दे कॅनॉट हार्म यू. तुमच्याकडे विशुद्धता आणि प्रामाणिकपणा, सच्चाई यांचा जर शुभ्र प्रकाश असेल तर हे जीव तुमच्या वाटेला जाऊ शकत नाही, तुम्ही सुरक्षित असता. एका व्यक्तीने असा प्रश्न विचारलाय, ती आता वयस्कर झालेली आहे, आसन्न मरण आहे, दुसरं काही करता येण्यासारखं नाही आहे, तर मी माझं जीवन संपवणं बरं नाही का? तर तेव्हा मदरनी असं उत्तर दिलेलं आहे की जोपर्यंत या जगामध्ये तुमचं काही ना काहीतरी कार्य शिल्लक आहे तोपर्यंत ईश्वर तुम्हाला या जीवनामध्ये ठेवतो. ते कार्य पूर्ण झाल्याबरोबर ईश्वर इच्छेनुसारच तुम्हाला मरण येणार आहे. त्यामुळे हा असा विचार करणं सुद्धा गैर आहे असं त्या सांगतात. असा विचार करण्याचं कारणच नाही, कारण ज्या अर्थी तुम्ही जिवंत आहात त्या अर्थी तुमचं या जीवनातलं अजून काहीतरी कार्य, भले तुम्हाला त्या कार्याची जाणीव आहे की नाही हा भाग वेगळा, परंतु ते कार्य अजून शिल्लक आहे, किंबहुना तुम्हाला काही अनुभव घेणं अजून शिल्लक आहे, आणि म्हणून सुद्धा ईश्वराने तुम्हाला अजूनपर्यंत जिवंत ठेवलेलं आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे असा कुठलाही विचार मनात आणता कामा नये की मी मरण पावलं तर बरं. तेव्हा मदर असं म्हणतात की हे तुमच्यामधला जो अहंकार अतृप्त राहिलेला आहे त्या अहंकाराकडनं आलेल्या या सजेशन्स असतात की या चुकीच्या सजेशन्स तो अहंकार तुम्हाला देतो. सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा एक प्रश्न असतो, तो म्हणजे ज्योतिषा आधारे मृत्यूचं भाकीत वर्तवता येतं का आणि त्यामध्ये कितपत तथ्य असतं. तर श्री अरविंदांनी सांगितलंय की हो, हे मृत्यूचं भाकीत अगदी नेमकं म्हणजे अमुक दिवशी अमुक वेळेला व्यक्ती मरण पावणार आहे असं सांगता येतं. आणि त्याचं एक उदाहरण पण श्री अरविंदांनी दिलेलं आहे. त्या तपशिलात आत्ता जायला नको, पण त्याच्या अनुषंगाने आणखीन एक मुद्दा येतो, तो असा की म्हणजे मरण इतकं ठरलेलं असतं का. तर मदरनी या प्रश्नाला 2 उत्तरं दिलेली आहेत. दिसताना ती अगदी परस्पर विरोधी आहेत असं वाटेल, पण ती तशी परस्पर विरोधी नाहीत. समजावून घेऊया. ठरलेल्या वेळेलाच मृत्यू येतो का, म्हणजे मृत्यू निर्धारित असतो का. त्याचं मदरनी उत्तर दिलंय हो. एकदा उत्तर दिलं हो. त्याच्यासाठी त्यांनी प्रसंग सांगितला तो असा, त्यांच्या माहितीमध्ये एक तरुण मुलगा होता आणि पहिल्या महायुद्धातली ही गोष्ट मदर सांगताय की तो मुलगा सैन्यामध्ये भरती झालेला होता, चांगला अधिकारी होता सैन्यामधला तो, आणि त्याला कोणीतरी असं सांगितलेलं होतं ज्योतिषाने एका की अमुक दिवशी तुझा बंदुकीची गोळी लागून मृत्यू होणार आहे. सैनिक असला तरी सुद्धा त्याला कुठेतरी मनातनं तो धास्तावला, तो घाबरला आणि त्याने काही करून, अगदी युद्ध चालू आहे पण त्या युद्धाच्या दरम्यान सुद्धा त्या मुलाने काही प्रकारे एक मोठी दीर्घकाळची रजा घेतली आणि तो पॅरिसमध्ये आला. पॅरिसमध्ये आल्यानंतर काही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रामनी जात असताना काहीतरी कारणाने त्यांनी ट्राममधून खाली उडी मारली. तसा तो खाली पडला. त्याच्या खिशामध्ये, तो सैनिक असल्यामुळे त्याच्या खिशामध्ये पिस्तूल होती. खाली पडल्यानिशी त्या पिस्तुलीतला जो खटका होता तो दाबला गेला आणि त्या स्वतःच्याच पिस्तुलीमधून गोळी लागून त्याचा मृत्यू झाला.
आणि तो मृत्यू जेव्हा ठरलेली वेळ सांगितलेली होती त्याच दिवशी त्याच वेळेला झाला. म्हणजे बघा, मृत्यूची वेळ ठरलेली होती, त्याचा मृत्यू कसा होणार हेही ठरलेलं होतं. अगदी त्याच पद्धतीने फक्त परिस्थिती बदलली. म्हणजे तो जो युद्धात मरण पावला असता त्याच्याऐवजी तो अशा रीतीने स्वतःचीच गोळी लागून मरण पावला. म्हणजे मृत्यूच्या बाबतीत किती निर्धारित केलेली गोष्ट असू शकते हे इथे या उदाहरणातनं आपल्या लक्षात येतं. पण मदर या बाबतीत आणखीन एका ठिकाणी असं सांगतायत की हे इतकं अगदी एकाच एक पद्धतीने असलंच पाहिजे असं असत नाही. त्याला अपवाद असू शकतो. कधी अपवाद असू शकतो तर जेव्हा, आता बघा, आपल्याला हे माहिती आहे की आपल्या व्यक्तिमत्वामध्ये हे घटक आहेत, वेगवेगळे आहेत आणि ह्या प्रत्येक घटकाची नियती वेगवेगळी आहे. म्हणजे शरीर अमुक एका दिवशी मरण पावणार आहे हे ठरलेलं आहे, ते आपण मगाशी उदाहरण पाहिलं. पण त्याच वेळेला जर त्याच्याही पेक्षा उच्चतर शक्तीने किंवा मनाही पेक्षा उच्चतर शक्तीने हस्तक्षेप केला तर ते जे मरण आहे ते टाळता येऊ शकतं. हे कसं समजावून घ्यायचं? त्याच्यासाठी मदरनी इतरत्र एक वेगळं उदाहरण दिलंय, पण त्याच्यावरनं आपल्याला ह्या मरणाची संकल्पना स्पष्ट होऊ शकते, म्हणून ते उदाहरण आपण इथे विचारात घेतोय. मदर सांगतायत प्रत्येक गोष्टीची एक नियत गोष्ट ठरलेली असते, ज्याला आपण नियती म्हणूया सोप्या शब्दामध्ये. समजा एक भिंत आहे आणि त्या भिंतीवर एक फरशी आहे. ती फरशी सैल झालेली आहे. आता ती सैल झालेली फरशी धक्का लागला किंवा काही कारणाने ती अगदी अशा टोकाला आलेली आहे की ती पडणार आणि फुटणार आहे. आता हे तिची नियती, त्याला शारीरिक नियती आपण असं म्हणूया, फिजिकल लेवलची ही नियती आहे. पण त्याच वेळेला तिथनं एखादा माणूस चाललेला आहे आणि त्याच्या लक्षात येतं की आता ती फरशी पडणार आहे, फुटणार आहे. त्याच्याऐवजी तो माणूस काय करतो, ती फरशी अलगद हातात घेतोय आणि खाली ठेवतोय. म्हणजेच आता बघा की फिजिकल जी गोष्ट होणारच होती, निसर्ग नियमाने जी गोष्ट घडणार होती ती गोष्ट घडली नाही. त्या व्यक्तीचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप झाला, म्हणजे उच्चतर गोष्टीचा हस्तक्षेप झाला, मनाचं कार्य तिथे झालं आणि म्हणून ती फरशी जी पडून फुटली असती ती फुटली नाही. हे जसं आहे अगदी त्याचप्रमाणे आपल्याला आता हे समजून घेता येईल की शारीरिक स्तरावर अमुक एका वेळेला मरण येणार हे ठरलेलं होतं, पण त्याच्याही पेक्षा उच्चतर स्तरावरच्या शक्तीने जर त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला तर ते मरण टाळता येतं. आणि ह्याचं मदर म्हणतात अशी असंख्य उदाहरणं आहेत आणि हे मदर स्वतःच्या अनुभवातनं सांगतात. अर्थात ते हेही सांगतायत की इट इज अ व्हेरी फ्यू who are capable of bringing down another determinism into the physical determinism. शारीरिक पातळीवरची जी नियती आहे, जे निर्धारित झालेलं होतं त्यामध्ये बदल करण्याचं सामर्थ्य असलेली दुसरी नियती ही खाली उतरवण्याचं सामर्थ्य हे अगदी मोजक्या लोकांकडे असतं आणि त्या मोजक्या लोकांमध्ये असलेल्या एक म्हणजे मदर. आणि हे कसं घडून येऊ शकतं ते मदर सांगतायत. काय म्हणतायत बघा, तुम्हाला एखादी व्यक्ती आता मरण पावणारे असं दिसतंय तर अशा वेळेला तुम्ही तिचं मरण थोपवू शकता. त्यावेळेला मदर स्वतःच्या अनुभवातनं हे सांगतायत आणि ज्याला आपण यम म्हणतो किंवा यमदूत म्हणतो त्याच्याशी या व्यक्तीचा म्हणजे मदरचा कसा संवाद चाललेला आहे तो थेटपणाने मदर वर्णन केलाय. आपल्याला इथे सावित्री आणि यम यांची जी कहाणी आहे ती आठवते, पण मदर हे स्वतःच्या अनुभवातनं सांगतात. यू डू नॉट वॉन्ट हिम टू डाय. एखाद्या व्यक्तीबद्दल त्या म्हणतात की तुम्हाला ती व्यक्ती मरण पावावी असं वाटत नाहीये. देन यू कॅन इफ यू पझेस अ सर्टन ऑकल्ट पॉवर.
जर काही विशिष्ट अशी गूढविद्या तुमच्यापाशी असेल तर टेल इट, नो, आय फॉरबिड यू टू टेक हिम. त्या यमदूताला तुम्ही सांगू शकता, नाही, तू याला घेऊन जाऊ शकत नाहीस. इट इज अ थिंग दॅट हॅज हॅपन्ड नॉट वन्स बट सेव्हरल टाइम्स. मदर इथे स्वतःचा अनुभव सांगताय की हे असं अनेक वेळेला घडलेलं आहे. इन जपान अँड हिअर. जपानमध्ये मी असताना आणि पॉंडेचेरीत असताना, म्हणजे इथे असताना सुद्धा हे असं अनेक वेळेला घडले असं त्या सांगतात. त्या म्हणतात बघा, तो संवाद बघा, अगदी अवघ्या 3 ओळीमध्ये इथे व्यक्त झालाय. आय डोंट वॉन्ट हिम टू डाय. मदर सांगतात. तो जो यमदूत आहे तो काय म्हणतोय बघा मदरला, बट आय हॅव अ राईट टू वन डेथ. पण एका व्यक्तीला इथून घेऊन जाण्याची मला आज्ञा आहे. मदर त्याला सांगतायत, गो अँड फाइंड समवन हू इज रेडी टू डाय. मदर त्याला सांगतायत, याला घेऊन जाऊ नको, तर दुसरा कोणीतरी एखादी व्यक्ती अशी असेल की जी मरणाला तयार आहे, त्या व्यक्तीला तू घेऊन जा. तुला एकाला घेऊन जाण्यास सांगितलंय ना, तशी आज्ञा आहे ना, तर तू ह्याच्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीला घेऊन जा की जी स्वतः मरणाला तयार आहे. आणि मग मदर तिथे सांगतायत की अशा वेळेला ती व्यक्ती मरण न पावता, तिचा कोणतरी शेजारी पाजारी मरण पावलाय किंवा एखादा नातेवाईक मरण पावलाय किंवा त्या व्यक्तीचा शत्रू मरण पावलाय, अशा घटना आपल्याला आढळून येतात. पण अर्थातच हे अत्यंत दुर्मिळ आहे असंही आपल्या लक्षात येतं, कारण अशी शक्ती जी मृत्यूशी संवाद साधू शकेल अशी शक्ती कोणाजवळ असणार, तर अगदी मोजक्या लोकांपाशी. तेव्हा पण हे शक्य आहे असं त्या सांगतात. आणि इथेच मग यमदूत वगैरे ह्या ज्या काही संकल्पना आहेत, त्या संकल्पना त्यामध्ये काही तथ्य आहे का, तर मदर सांगतायत, हो, त्यामध्ये तथ्य आहे. ही एक व्यवस्थित अशी संस्था असावी, तशी एक संस्था आहे. वेल ऑर्गनाइज्ड ऑर्गनायझेशन असं मदरनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि मदरला 2 वेळेला, म्हणजे एकदा फ्रान्समध्ये असताना आणि एकदा जपानमध्ये असताना त्याचा सामना करावा लागलेला होता. आणि तेव्हा या यमदूतांचा अनुभव मदरनी घेतलेला आहे. त्या सांगतायत, आपल्यावरती झालेले जे संस्कार असतात, आपल्या ज्या कल्पना असतात, समजुती असतात, आपलं जे शिक्षण असतं, या सगळ्याच्या आधारावर त्यानुसार या यमदूताच्या ज्या संकल्पना आहेत त्या वेगवेगळ्या असू शकतात, पण कार्य तेच. म्हणजे वरवर पाहता त्यामध्ये फरक आहे असा दिसेल, पण कार्य तेच. आणि असे शेकडो यमदूत अस्तित्वात आहेत असं मदर इथे आपल्याला सांगतात. आणि आत्ता सांगितलं त्या पद्धतीने की त्यांना आज आता या पृथ्वी तलावरून इतके जीव घेऊन यायचं आहे अशा प्रकारची आज्ञा केल्याप्रमाणे त्यांना ते काम सांगितलं जातं आणि त्याप्रमाणे ते काम करत असतात असं मदरनी सांगितलेलं आहे. आणि ही सगळी एक व्यवस्था आहे, की यंत्रणा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. एका साधकाने असा प्रश्न विचारलाय, हे यमदूत आहेत का, अशा प्रकारची काही गोष्ट आहे का. तर तेव्हा मदरनी आत्ता सांगितलं ते उत्तर दिलंय. आणि नंतर परत आता लक्षात घ्या की जो प्रश्नकर्ता आहे तो कोणत्या भूमिकेतनं प्रश्न विचारतो आहे ते, आणि मदर कोणत्या स्तरावरून त्या व्यक्तीला उत्तर देत आहेत ते, याच्यानुसार त्या उत्तरांमध्ये फरक होतो. त्यामध्ये दिसताना म्हणजे वरकरणी विरोध असल्यासारखा दिसतो, पण तो विरोध खरा नसतो. तर त्या 2 वेगवेगळ्या स्तरांवरून ते उत्तर देत असतात हे आपल्याला कळतं. कारण प्रश्नकर्ता जो आहे त्याला समजू शकेल अशा पद्धतीने मदर त्याचं उत्तर देत असतात, हे आता आपल्याला एव्हाना लक्षात येतं. मग एका साधकाने असा प्रश्न विचारलाय, व्हाय डू वी कॉल डेथ अ गॉड. मृत्यूला आपण देव असं का म्हणतो. इज ही नॉट अन असुरा लाईक द लॉर्ड ऑफ फॉल्सहुड. मिथ्यत्वाचा जसा एक स्वामी सांगितलेला आहे,
तसाच हा देखील एक असुर आहे असं का म्हणू नये, असा साधकांनी त्यांना प्रश्न विचारलाय. तेव्हा मदर काय उत्तर देतात ते बघा. इट इज इन द कॉन्शियसनेस ऑफ मॅन दॅट ही बिकेम अ गॉड अँड दॅट इज व्हाय इट इज सो डिफिकल्ट टू ट्रान्सफॉर्म हिम. हे उत्तर खूप गर्भितार्थ असणारं आहे. काय म्हणतात बघा, मनुष्याने त्याच्या चेतनेमध्ये जी धारणा बाळगलेली आहे त्यामुळे त्याला देवत्व बहाल केलं गेलेलं आहे, पण म्हणूनच त्याच्यामध्ये रूपांतरण घडवणं हे अत्यंत कठीण काम बनलेलं आहे असं मदर म्हणतात. इथे जो संदर्भ आहे तो अमरत्वाच्या दिशेने निर्देश करणारा आहे. परत पुन्हा इथे संदर्भ आपल्याला महत्त्वाचा ठरतो. तो यम सावित्री संवादामध्ये सावित्री यमाचं मन वळवण्याचा जो प्रयत्न करते त्या प्रयत्नाकडे इथे निर्देश आहे. आणि मदरनी जे त्यांच्या हयातीमध्ये प्रयत्न केलेले आहेत ते प्रयत्न याच दिशेने जाणारे आहेत. आणि त्यामुळे सहजासहजी मृत्यूवर मात करणं शक्य का होत नाही, त्याचं कारणच हे आहे असं मदर इथे म्हणतात की आपण त्याला देवत्व बहाल केलेलं आहे आणि त्यामुळे तो स्वतःमध्ये परिवर्तन करायला तयार नाही आहे. तेव्हा ही गोष्ट इतकी अवघड का होते त्याचं हे एक कारण आहे असं मदरनी इथे सांगितलेलं आहे. याच्यानंतर पुष्कळ तपशिलामध्ये मदर आणि श्री अरविंद दोघांनीही शरीरामधून बाहेर पडून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करणं, मग तिथे जीवनाचा अनुभव घेणं किंवा मटेरियलायझेशन अशा प्रकारच्या असंख्य गोष्टी सांगितलेल्या आहेत. अर्थात या सगळ्या गोष्टींना प्रचंड तपश्चर्या आवश्यक असते, साधना आवश्यक असते, तरच त्या गोष्टी शक्य होतात असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हा जो विषय आहे आज जो आपण प्रामुख्याने पाहिला तो हा सगळा विषय एक प्रकारे गूढविद्येकडे घेऊन जाणारा आहे. तेव्हा या गूढविद्येकडे आपल्याला वळायचं नाही आहे, ते आपलं उद्दिष्ट नाही आहे असं श्री अरविंद सांगतात. म्हणजे अमरत्व याकडे त्यांचे प्रयत्न चालू आहेत, अमरत्व प्राप्तीसाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आणि ही अमरत्व प्राप्ती कशाच्या आधारे, तर अतिमानस चेतना या पृथ्वीमध्ये अवतरित करण्यातून त्याचा अनुषंगिक परिणाम म्हणून अमरत्व. अर्थात अमरत्व ही पुष्कळ वेगळी कल्पना आहे, ती आपण यथानुक्रमे जाणून घेणारच आहोत. परंतु इथे ही लक्षात घेण्याची गोष्ट ही की हा जो सगळा प्रांत आहे तो प्रामुख्याने ज्याला ऑकल्ट वर्ल्ड असं म्हटलं जातं या जगतांशी संबंधित असलेला सगळा हा विषय आहे. त्यामुळे त्याच्या तपशिलात आत्ता आपल्याला आवश्यक तेवढी समज यावी आणि आपण चुकीच्या समजुतींमध्ये राहता कामा नये एवढ्यापुरताच या विषयाचा मागोवा आपण घेतला. श्री अरविंद आणि मदर यांनी दोघांनीही याविषयी प्रचंड सांगितलेलं आहे, पण अर्थातच ते आत्ता आपल्याला आवश्यक नाही म्हणून आपण ते इथे विचारात घेत नाही. आपल्या गैरसमजुती दूर करण्या इतपतच आपण आत्ता त्याचा विचार केलेला आहे, हे इथे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर आज आता आपण इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण मृत्यू म्हणजे नेमका काय, त्याचं स्वरूप काय आणि त्याचं प्रयोजन नेमकं काय हे समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.